नमस्कार, सोनाली किचन कट्टा रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज अगदी चटपटीत अशी रेसिपी बनवणार आहोत। साऊथ इंडियन पद्धतीने आपण चिंचची अशी प्लेन कढी बनवणार आहोत। साऊथ इंडियन मध्ये दररोज प्रत्येक घरात ही कढी बनवली जाते। तर मस्त टेस्ट लागते, चटपटीत, काहीतरी वेगळं। कधीतरी आपण दररोजच्या भाज्या खाऊन कंटाळल्या असणार, तर ह्या पद्धतीचं तुम्ही चटपटीत प्लेन चिंचची कढी आणि प्लेन भात किंवा असा चिकट भात ह्यासोबत खूप मस्त लागतो। इंद्रायणी भातासोबत तर अप्रतिम अशी ही टेस्ट लागते। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरू करूया। रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल। आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा, ह्या पद्धतीनं चिंच भिजवलेलं आहे। अर्धा तास मी चिंच आधीच भिजवून घेतलेला आहे। 10-15 मिनिटात सुद्धा चिंच भिजते। जर तुम्हाला लवकर अशा झटपट बनवायचा असेल तर थोडंसं चिंचला शिजून तुम्ही हे भिजवू शकता। गरम पाण्यात चिंच टाकायची आणि हे असं कुस्करून याचं रस काढून घ्यायचा। तर आता आपण इथे एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं। आता हे फोडणी देणार आहोत। तर इथे मी जिरे आणि मोहरी टाकून घेऊन छान असं तडतडून द्यायची आणि एक मिरची, कढीपत्ता, फोडणी छान तडतडली गेली पाहिजे आणि त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे। कांदा छान असा परतून घ्यायचा आहे, त्यामुळे त्या चिंचच्या कढीची मस्त अशी टेस्ट लागते। अप्रतिम रेसिपी आहे, तुम्ही एकदा ट्राय करून बघा। तर इथं मी थोडंसं लसूण पेस्ट टाकलेली आहे। लसूण पेस्ट टाकून आपण हे 2 मिनिटं परतून घेऊन त्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची। कोणतीही भाजी करताना तुम्ही तेलामध्ये थोडंसं कोथिंबीर टाका, अजून भाजीची चव वाढते। तर इथं मी अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं, जेवढं तुम्हाला कमी जास्त तिखट हवे असेल त्या पद्धतीने तुम्ही तिखट ह्यामध्ये टाका आणि 2 मिक्स करून आपण जे चिंचेचं पाणी करून घेतलेलं होतं त्यामध्ये ह्या फोडणीमध्ये टाकून द्यायचं आहे। आणि जेवढं आपल्याला पातळ करायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही ह्यामध्ये पाणी टाकू शकता, पण हे थोडंसं पातळच कढी असते। तर मस्त आंबट चवीला छान अप्रतिम अशी चव लागते। तुम्हाला कधीतरी तोंडाची चव गेलेली असेल त्यावेळेस तुम्ही ह्या पद्धतीची कढी करून खाऊ शकता, मस्त लागते, चटपटीत। तुम्ही ह्यामध्ये थोडंसं गूळ सुद्धा टाकू शकता, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आता आपण हे छान 1-2 उकळी काढल्यावर आपली ही चटपटीत अशी कढी तयार झालेली आहे। भातासोबत अप्रतिम लागते। साऊथ इंडियनमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये हमखास हे दररोज बनवले जातात। त्यांना हे आंबट पदार्थ जास्त आवडतात, त्यामुळे त्या पद्धतीनं ते भातासोबत अशी ही प्लेन कढी असतेच। तर बघा, मस्त दिसायला अप्रतिम दिसते आणि चव तर अप्रतिम आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। नवीन चॅनल असल्यामुळे एक लाईक, एक सबस्क्राइब नक्की करा। बघा, मस्त अशी चटपटीत आणि हिवाळ्यामध्ये काहीतरी वेगळं खावंसं वाटलं तर तुम्ही ही कढी करून खाऊ शकता। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। असाच एक व्हिडिओ घेऊन आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। माझे व्हिडिओ पाहत राहा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।